नमस्कार, मी श्यामा कुलकर्णी CKP कुकिंगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण व्हेजिटेबल पुलाव करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. 2 मेजरिंग कप बासमती तांदूळ, 2 मेजरिंग कप उभा चिरलेला कांदा, 1.5 कप फ्लॉवरचे तुकडे, 1.5 कप ओला वाटाणा, अर्धा कप गाजराचे तुकडे, अर्धा कप फरसबीचे तुकडे, बटाट्याचे तुकडे करून घेतले आणि तो डीप फ्राय करून घेतला आहे. मेजरिंग कपाने 1 कप आहे. अर्धा कप काजू डीप फ्राय करून घेतलेले आहे. पाव कप बेदाणे, पाव कप काळ्या मनुका, 4 चमचे गोड तेल, 4 चमचे साजूक तूप, पाव चमचा केशर पाण्यात घालून ठेवलेला आहे. 6 लवंगा, 6 दालचिनीचे तुकडे बारीक तुकडे आहेत, 6 काळे मिरे, 1 चमचा शहाजिरे. आता हे शहाजिरे आहेत. आपण रोज जे वापरतो भाजी आमटीला ते गोडे जिरे असतात. हे मसाल्याचे जिरे आहेत. 6 गोड्या वेलच्या, 2.5 चमचे मीठ आणि 4 तमालपत्र आहे. पुलाव करायला आपल्याला पाणी लागेल. आता आपण प्रथम तांदूळ धुणार, नंतर ते चाळणीत उपसून ठेवणार आणि अर्ध्या तासानंतर पुलाव करायला सुरुवात करणार. भांड्यामध्ये तेल तापलेलं आहे. जर आम्ही आता तापलंय म्हणून गॅस घालवलाय. आता आपण हा जो खडा मसाला आहे तो सगळा तेलात घालूया. लवंग एखाद्या वेळेस उडण्याची शक्यता असते आणि आपल्याला चटका बसेल, म्हणून काळजी घ्यायची. दालचिनी, काळे मिरे, शहाजिरे, गोडी वेलची. गोड्या वेलचीची सालं जरा उघडी केलेत म्हणजे त्याचा वास चांगला लागेल, आणि तमालपत्र. आता गॅस मी परत सुरू करते. ह्या गॅसवर मी 4 कप पाणी उकळत ठेवलेलं आहे. 2 कप आपले तांदूळ आहेत, त्याच्या डबल पाणी घालायचं आहे आपल्याला. त्यामुळे 4 कप पाणी मी उकळत ठेवलेलं आहे. आणि तांदूळ सुद्धा धुवून अर्धा तास उपसून ठेवले. आता ह्याच्यावर आधी कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला. थोडा गॅस बारीक ठेवूया म्हणजे कांदा करपणार नाही. पण कांदा चांगला परतायचा आहे, त्याच्यावर तांदूळ परतायचे आणि मग भाज्या परतून घ्यायच्या. कांदा पाणी घालून शिजवायला नको, तो नंतर शिजणारच आहे. परत आपण तांदूळ परतणार, भाज्या परतणार, त्याच्यात तो अजून चांगला हे होईल. कांदा आपला परतून झालाय. तांदूळ पण मी उपसून ठेवल्यामुळे चांगले कोरडे झालेले आहेत. आता आधी तांदूळ परतून घेऊया. असे बारीक चाळणीत उपसले की सगळं पाणी निचरून जातं त्याच्यातलं. तांदूळ पण परतून झाले. आता ह्या भाज्या घालूया एक एक. फरसबी, गाजर, फ्लॉवर, हिरवा वाटाणा. बटाटा मात्र आपण तळून घेतल्यामुळे आपण नंतर शेवटी जेव्हा वाफेला भात ठेवणार तेव्हा आपण बटाटा घालणार. आता हे पण परतून घ्यायचं. तांदूळ धुताना जरा हळूवार हाताने धुवायचे म्हणजे मोडणार नाहीत ते.
कारण थोड्या वेळ ते ओले राहणार, अर्धा तास. आता ह्याच्यावर मीठ घालून, पाणी पण उकळलेलं आहे आपलं, ते पाणी ओतायचं आहे. आता मीठ घालून एकदा हलवून घेते सारखं. आणि मग जेव्हा थोडी वाफ येईल, उकळी येईल चांगली, आणि आपण शेवटी वाफायला घालणार आहोत, तर वाफायला ठेवताना आपण बाकीच्या गोष्टी घालायच्या. गॅस फार मोठा ठेवला नाही मी. आता थोडा गॅस मोठा करून चांगली उकळी द्यायची. आणि वाफेला ठेवताना मात्र आपण जाळीवर ठेवणार. आता आपण हे पाणी थोडं उकळलं चांगलं. आता आपल्याला वाफ द्यायचे भाताला. हे शीतसुद्धा थोडं हे झालेलं आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण वरनं पसरूया. केशरानी वास आणि रंग दोन्ही छान येईल असं सर्व ठिकाणी असं पसरायचं सारखं. तळलेले काजू, तळलेले बटाट्याचे तुकडे, थोड्याशा काळ्या मनुका आणि बेदाणे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, काजू, काळ्या मनुका, बेदाणे, केशर, हे ऐच्छिक आहे. तुम्हाला वापरायचं तर वापरा. आता थोडं असं कालथ्यानी त्याच्यात मध्ये असं गोल करू. जे आपण तूप ठेवले ते सोडूया. आता ह्याच्यावर ही बरोबर बसणारी झाकणी आहे, ती ठेवून मी फॉईलचे तुकडे करून ठेवले. जरा मी 5 मिनटं गॅस घालवते. आणि ही फॉईल जी आहे, पण त्याच्या आधी ताटली नक्की ठेवायची. ताटली जे पातेल्यावर बरोबर बसेल भांड्यावर तुमच्या, अशी झाकणी घ्यायची. आणि 3-4 ठिकाणी फॉईल व्यवस्थित लावायची, म्हणजे ती वाफ आतली जी आहे ती बाहेर जाणार नाही. आणि भाताला वाफ चांगली येईल आणि शीतसुद्धा मोकळं राहील, शिजेल चांगलं. 4 तुकडे मी केलेले आहेत. तेवढे सर्व मी लावणार आहे. शक्यतो कुठून वाफ बाहेर जायला नको. आता हा गॅस लावून आधी मी जाळी तापवून घेते. जाळी तापलेली आहे. आता मी गॅस बारीक केला आहे. हा मोठा गॅस आहे, पण तो सुद्धा बारीक केला आहे. पातेलं ठेवले. आतमध्ये एक ताटली आहेच आपली. त्याच्यावर पुन्हा एक आपण ताट ठेवून वजन ठेवणार. एक 20 मिनटं आपल्या पुलावला वाफ यायला लागते. 20 मिनटानंतर मी गॅस बंद करते. साधारण 20 मिनटानंतर मी गॅस बंद केला. त्याच्यानंतर सुद्धा एक 10-12 मिनटं झाली. आता आपण उघडून बघूया. हे वजन काढू, पण उघडताना खूप सावधानी ठेवायचे. हातावर वाफ येण्याची शक्यता आहे, म्हणून बंद केल्यानंतर लगेच उघडायचं नाही.
पहा अजून केवढी वाफ आहे त्याला. आपलं शीत पण चांगलं शिजलंय आणि मोकळं पण राहिलेलं आहे. आपला व्हेजिटेबल पुलाव तयार झालेला आहे. आपला व्हेजिटेबल पुलाव तयार झालेला आहे. तुम्ही माझे व्हिडिओ पाहता, मला प्रतिक्रिया देता, त्याबद्दल मला खरंच खूप खूप आनंद होतो आणि मी तुमची आभारी आहे. असेच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहा. आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना पण कळवा आणि ते पण मला लाईक करतील, सबस्क्राईब करतील अशी मला आशा वाटते.